वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य। दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य। वास्तुप्रसाद 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 वास्तुप्रसाद। नमस्कार, मी वास्तुप्रसाद शिवरकर। वास्तुशास्त्रानिमित्त बऱ्याच वास्तूंना व्हिजिट करत असतो आणि बऱ्याच प्रकारचे अनुभव येत असतात। त्यातीलच हा एक अनुभव वास्तुशास्त्राकरता एका IT मध्ये जॉब करणाऱ्या माणसाने बोलवलं होतं आणि त्यांच्या घरी ज्यावेळेस मी व्हिजिट केली त्यावेळेस वास्तुशास्त्रातले प्रॉब्लेम किंवा आयुष्यातले प्रॉब्लेम हा विषयच नव्हता। तिथे विषय होता की प्रगती कशी अजून करायची आपल्याला, किंवा अजून मोठं कसं व्हायचंय, किंवा अजून कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळू शकतं। तर ज्यावेळेस मी त्यांच्या घरी गेलो तर घर सुद्धा बऱ्यापैकी चांगलं होतं, फार काही वास्तूचे दोष नव्हते खरं म्हणजे, आणि पत्रिका पण चांगली पॉवरफुल होती। IT चा जॉब सुद्धा व्यवस्थित चांगला चालू होता। मग त्यांना म्हटलं काय तुमची काय इच्छा आहे आणि काय तुम्हाला असं वाटतं। त्यांनी सांगितलं नाही IT चा जॉब आहे, सगळं व्यवस्थित आहे, परंतु आयुष्यभर एकच गोष्ट करायची हे मला काही बरं वाटत नाहीये, काहीतरी वेगळं पण करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे। तर काय मी करावं या गायडन्स करता मी तुम्हाला बोलवलंय। म्हटलं अतिशय बेस्ट। माणसाने कुठेतरी प्रॉब्लेम आल्यानंतर काहीतरी नवीन शोधणं यापेक्षा आत्ता आपलं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, त्याच वेळेस एखाद्या नवीन गोष्टीकडे जाणं हे खरोखर चांगली गोष्ट आहे। तर मग त्यांची पत्रिका मी डिटेलमध्ये सगळी स्टडी केली आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला बिल्डिंग लाईनमध्ये किंवा बिल्डर म्हणून अतिशय खूप चांगलं सक्सेस मिळू शकतं। नो डाऊट IT तुमच्याकरता आहेच चांगलं, असं नाही की IT मध्ये तुम्हाला यश नाहीये किंवा IT मध्ये त्रास आहे। IT आहेच, परंतु काही अशा पत्रिका असतात की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त फील्डमध्ये आपल्याला यश असतं आणि तुमची वास्तू सुद्धा फॉर्च्युनेटली तशीच आहे की ती तुम्हाला डबल इन्कम म्हणतो आपण, किंवा एक इन्कम सोर्स पेक्षा जास्त इन्कम सोर्स असलेलीच ही वास्तू आहे, प्लस पत्रिका सुद्धा तशीच आहे। तर तुम्ही नक्कीच या दुसऱ्या एक लाईनचा विचार करू शकता। तर मग ते म्हटले बिल्डर लाईन म्हटल्यावरती थोडंसं एक वेगळीच लाईन पडती। IT मध्ये समजा मी IT ची स्वतःची कंपनी काढली किंवा अजून याच रिलेटेड दुसरं काही केलं तर मला अजून जास्त बरं होईल, किंवा माझ्या डोक्यामध्ये ते चालू होतं। तर म्हटलं तसं न करता एकदा तुम्ही बिल्डिंग लाईन किंवा बिल्डर म्हणून एक ट्राय करावा असं मला वाटतं। तर मग बरंच काय आम्ही डिस्कशन तिथं केलं आणि मग त्यामधून असं कन्क्लुजन निघालं की काही हरकत नाही, आपण सुरुवातीला सध्या छोट्या गोष्टीमधून पुढे जाऊ। म्हटलं काही हरकत नाही, आपण तुम्ही एक पाहिजे तर प्लॉट जो असतो एक लांब कुठेतरी गावाकडे तिथं प्लॉट घ्या, त्याचं प्लॉटिंग करा आणि प्लॉटिंग करून ते येणे करून तुम्ही विका वाटलंच तर, आणि मग पुढे बघूया कसं होतं ते। तर असा पहिला प्लॅन आमचा तो ठरला। मग त्याप्रमाणे त्यांचा खरं म्हणजे प्लॉट होताच, तर ते म्हटले की माझं ऑलरेडी प्लॉट आहेच, तर ते प्लॉट जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात प्लॉट म्हणण्यापेक्षा शेती आहे, तर तिथे मी ते प्लॉटिंग करून येणे करून करायला सुरुवात करतो। जसं त्यांनी तो विचार सुरू केला आणि त्यावरती सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली, तसं तसं त्यांना आजूबाजूचे अजून सुद्धा काही जे काही शेतकरी होते ते आले आणि सांगितलं की आमचे सुद्धा प्लॉट घ्या आणि आत्ता पाहिजे तर पैसे देऊ नका, जसं जसं तुमचे प्लॉट विकले जातील त्या प्रमाणामध्ये आम्हाला तुम्ही पैसे द्या, हे रेग्युलर मार्केटमध्ये चालतं सुद्धा। तर तशा प्रकारे त्यांनी खूप मोठा असा एरिया जो आहे तो कव्हर केला आणि ते संपूर्ण प्लॉट, तो संपूर्ण परिसर अतिशय उत्तम प्रकारे डेव्हलप करून येण्याचे प्लॉट करून त्यांनी ते विकायला सुरुवात केली। विकल्यानंतर साधारण एक वर्षभराच्या पिरियड नंतर तिथे बऱ्याच प्लॉट विकले गेल्यानंतर बऱ्याच लोकांच्या डिमांड आल्या की आम्ही प्लॉट तर घेतलेत पण एवढ्या लांब जाऊन कोण बांधकाम करणार आहे, तर काय करायचं असं जनरल त्यांनी मला फोन केला होता। आम्ही परत एकदा डिस्कशनला बसलो, त्यावेळेस त्यांना म्हटलं की हीच चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, कारण हा खरा बिझनेस तुमच्या पत्रिकेतला आहे। तर तुम्ही त्यांना सांगा की मी तुम्हाला 3-4 प्रकारचे बंगलोची प्लॅन देतो, तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही सिलेक्ट करा आणि त्याप्रमाणे आपण बंगलो बांधून पण देऊ शकतो। तर त्यांनी तो प्लॅन त्यांच्या येणाऱ्या सगळ्या कस्टमर्सला मांडला आणि त्यातले जवळजवळ ज्यांनी प्लॉट घेतले होते 70% लोकांनी त्यांना बंगलो बांधून देण्याची ऑर्डर सुद्धा दिली। अशा प्रकारे त्यांचा तो बिल्डिंगचा बिझनेस जो आहे तो सुरू झाला। एकीकडे त्यांचा ITचं प्रोफेशन सुरूच होतं, कारण बिल्डिंग ही जी लाईन आहे ती त्यांच्याकरता फुल टाइम करण्याची ऍक्टिव्हिटी लगेच नव्हती, म्हणून मग त्यांनी त्यांचा जॉब पण सुरूच ठेवला होता। आणि मग नंतर हळूहळू काही वर्षांनी त्यांनी पूर्णपणे सिटीमध्ये सुद्धा कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात केली आणि ह्या ऑफकोर्स या सगळ्या प्रोजेक्टमध्ये वास्तुशास्त्राचा
अवलंब त्यांनी नक्की केला होता. प्लॉटिंग सुद्धा आम्ही जे केलं होतं ना ते सगळं वास्तुशास्त्राप्रमाणे केलं. प्लॉटिंगमध्ये काय असतं की वास्तुशास्त्र खूप मोठ्या प्रमाणात काम करतं. प्लॉटिंगमध्ये मुख्यतः प्लॉटचा आकार, त्यानंतर प्लॉटचा उतार, त्यानंतर प्लॉटला कुठल्या दिशेला रस्ते आहेत, प्लॉटमध्ये समजा काही विहीर असेल किंवा प्लॉटमध्ये काही खड्डे असतील तर ते कुठे आहेत हे सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे बघितलं जातं. तर पूर्णपणे वास्तुशास्त्राचा अवलंब करून आम्ही तो संपूर्ण त्यांचा प्लॉटिंगचा जो प्रोजेक्ट आहे तो वास्तूप्रमाणे डिझाईन केला होता. आणि नंतर ज्या वेळेस त्यांनी ते कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट सुरू केले तिथे सुद्धा वास्तुशास्त्र 100% करण्याचा प्रयत्न केला. ज्या गोष्टी शक्य नव्हत्या तिथे आम्ही ट्रीटमेंट केली. कारण कन्स्ट्रक्शनचं वास्तुशास्त्र किंवा एखाद्या रिअल इस्टेट प्रोजेक्टचं वास्तुशास्त्र हे अतिशय वेगळं असतं आणि एखाद्या घराचं वास्तुशास्त्र हे अतिशय वेगळं असतं. तर त्याप्रमाणे आम्ही वास्तुशास्त्राचे सगळे नियम त्यांच्या रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा फॉलो केले. नंतर ओव्हर द पिरियड त्यांनी त्यांचा IT चा जॉब सुद्धा सोडला आणि बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये त्यांचं स्वतःचं आज नाव आहे. बऱ्यापैकी चांगले प्रोजेक्ट ते करतात आणि जे प्रोजेक्ट करतात ते वास्तुशास्त्राप्रमाणे करतात आणि तिकडे येणाऱ्या लोकांना सुद्धा त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारचे परिणाम दिसून येत आहेत. अशा प्रकारे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याच्या माध्यमातून एका IT मध्ये जॉब करणाऱ्या माणसाने बिल्डर किंवा बिल्डिंग या लाईनमध्ये उतरून स्वतःचं खूप मोठं नाव, त्यानंतर स्वतःचं खूप मोठी प्रगती करून घेतली. हा आजचा माझा अनुभव होता. आपण देखील आपली पत्रिका कुठल्या एका जाणकार ज्योतिषाला दाखवून किंवा आपलं घर एखाद्या तज्ज्ञ वास्तुतज्ञाला दाखवून आपली स्वतःची देखील प्रगती करून घेऊ शकतात. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद. वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तु देवतेला घालूया आर्त आपण साथ. वास्तुप्रसाद. 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 नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण. वास्तू ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम. शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम. असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास. यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद. 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 डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तू हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.